मॅचला सुरुवात होते ठीक 1:30 वाजलेले दुपारचे. सूर्यदेवता आपल्या डोक्यांवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. प्रखर ऊन आहे आज, उन्हाचा तडाखाही बसत आहे. मात्र या क्रीडा स्पर्धेचा आजच्या पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या मॅचला सुरुवात होते. ठियाय गुंदेने टॉस जिंकलाय, ते करत आहेत फिल्डिंग. तर दुसऱ्या बाजूला साई गणेश गोडसेच्या आघाडीची जोडी फलंदाज विजय आणि विष्णू. लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघांना. विष्णू यांच्याकडे स्ट्राईक आहे, विजय नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक गोलंदाज हितेश. पॉवर प्ले, व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ स्टंपचा बाहेर होता. लिव्ह केलाय बॉलला, अंपायरचा वाईटचा इशारा येतोय. सागावचे दोन्ही नामांकित खेळाडू आता अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. एक काय ज्यांनी गाजवलाय ते गोलंदाज रमेश म्हात्रे सर स्क्वेअर लेगला अंपायरच्या भूमिकेमध्ये. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन म्हात्रे, सागावचा आक्रमक शैलीचा सलामीवीर. लॉफ केला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. दोन्ही फिल्डर व्ही शेप मध्ये आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतात. खातं उघडलं बॅटिंग करणाऱ्या साई गणेश गोडसे संघाचं विष्णू पवार. विष्णू पवार यांच्या बॅट मधून शेलार स्ट्रायकिंग एंडला. ओ मागे निघाले होते, जागा बनवून एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्रिल करून दाखवतात. तो एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये फिल्डर आहे, त्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. डॉट बॉल आपण बघत आहोत. धावफलकावरती एक धाव. योगेश मगर साहेब यांच्याकडून विजयच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. एज आहे थर्ड मॅन, कव्हर करेल, भेदून चालला बॉल मागे. धावताय फिल्डर. 4 चेंडूचा मागे उचलून थ्रो करण्यात येईल. धावा तोपर्यंत मिळत असताना आपण बघत आहोत त्या दोन. धावा 4. पॉइंट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल पूर्ण होत असताना सिंगलच्या साह्याने धावा संख्या पुढे जाईल. धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 5 या आकड्यावरती. माझ्यासोबत आमचे स्कोरर स्टॅटिस्टिक अनिकेत धुमाळ पहिल्या मॅच पासून आमच्या सोबत जोडलेले आहेत. खरं तर जेव्हा जेव्हा स्कोरर चांगला असतो तेव्हा तेव्हा समालोचक तितकी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. लेग सम लाईट करण्याचा प्रयत्न आणि इथे फार वेगाने चेंडू निघून गेलाय मागे यस्सी रक्षकाकडे. यॉर्कर आपण बघितला ब्लॉक कॉल मध्ये. साई गणेश गोडसेच्या फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी मंगेश बोईरसाहेब यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात साई गणेश गोडसे टीमचा 5 धावा, 5 रन्स. कम ऑन डीजे. खर तर पॉवर प्ले आपण बघत आहोत. आपण म्हणतो की पॉवर प्ले मध्ये फक्त 2 ते 3 फिल्डर पहिल्या ओव्हर मध्ये 2 फिल्डर फक्त 30 या सर्कलच्या बाहेर असतात. सेकंड ओव्हर मध्ये 3 फिल्डर असतात. पण तितकी चान्स गोलंदाजाने असते की ज्या वेळेला फलंदाज मोठे फटके खेळू शकतात तेव्हा विकेट पडू शकते. एज आहे मागे, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न हिट मिस झालेला आहे. धावा मिळत असताना एक चेकी सिंगलने धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 6 या आकड्यावरती. दुपारचं सत्र, प्रखर ऊन, जास्तीत जास्त पाणी प्या. बॉडी हायड्रेट राहणं फार गरजेचं आहे. आणि तुमची पचनक्रिया योग्य
राहण्यासाठी पाणी खाली बसून पिणं हे देखील फार योग्य आहे. मिड विकेटला थोडंसं फंबल, सेकंडचा कॉल आणि धावा मिळतील 2 सहजरित्या. डीप बाउंड्री, या खेळांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता डीप बाउंड्री, पण वाऱ्याचा वेग ज्या दिशेने त्या दिशेला जर तुम्ही फटके खेचले तर षटकारी लगेचच येत असताना पाहायला मिळतो. इव्हन या क्रीडा स्पर्धेमध्ये कॅप्टन कंपनीचे चेंडू यूज करण्यात येतात. आता बरेचसे मार्केटमध्ये चेंडू आलेले आहेत ज्यामध्ये सिक्सर, फुल टॉस, निविया 70-70. पुढे येऊन पंच केलाय, फटका फसलेला आहे मिड ऑफला, फील्डर डाऊन दी बॉल, वेल जस्ट कॅच. पहिला धक्का साई गणेश गोडसईला, बाद होतात फलंदाज विष्णू पवार. मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स मनापासून कौतुक करायला हवं, कारण सकाळी आलो तेव्हा असं वाटलं नाही की लवकर या मॅचला सुरुवात होईल या स्पर्धेला. आणि ते प्रत्येक स्टेजवरती पाहायला मिळतं, प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळतं. पण प्रत्येकाने घेतलेली जबाबदारी, स्पर्धा म्हटले की तन मन धन तिन्ही गोष्टी आल्या. तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीने योगदान द्यावं लागतं. मॅन पॉवर, आर्थिक, फायनान्स फार गरजेचा असतो पैसा. सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा उघडला, पुश केला मिड ऑफला, फिल्डर लेफ्ट आलेले. तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते कल्पेश शेलार, विजय शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता या दोन्ही शेलारांना वार करावे लागतील धावा जमवण्यासाठी. धावा फक्त 9 आहेत, एकही बाउंड्री पहिल्या 10 बॉल मध्ये आली नाही. विकीने टिपलेला झेल, पहिला धक्काही दिला गोडसईला. थांबला, राईज झाला बॉल, लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला. चांगली गोलंदाजी अगोदर हितेश आणि आता गोलंदाज निखिल. पॉवर प्ले मध्ये जास्त रूम देत नाहीयेत फलंदाजांना. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला, धावा आहेत 9. साई गणेश गोडसे बॅटिंग करत असताना 1 विकेट. विजय शॉफलो नॉन साइडला टर्न करायचा प्रयत्न, ते थाईजला चेंडू जरूर लागलेला आहे, कदाचित ॲब्डोमिनल गार्ड वरती लागला असावा. पाण्याची मागणी करण्यात येते, जास्त दुखापत असेल तर जरूर आपण रिटायर्ड हर्ट देखील होऊ शकता. हे सर्व नियम आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. मात्र बॅट्समन सेफ आहेत. अत्यावश्यक जर पाणी असेल तर जरूर आपण मागणी करा. 2 षटकांचा खेळ संपन्न. 1 गडी बाद. साई गणेश गोडसेची धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा. अनखरपाडाचा विरुद्ध मठियाई कुंदे संघ परवाच्या दिवसामध्ये सेमीफायनलला परास्त झालेला आहे आपटीकर चषकामध्ये. म्हणजे या काही जे काही हे या विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतात, मठियाई कुंदे असेल, अनखरपाडा असेल, त्याचबरोबर एकता गोडसई संघ असेल, कानिपनाथ गोडसई असेल, वीरा 11 बापसाई, हे जे काही नामांकित संघ आहेत या विभागातील, या संघांचा खेळ सध्याच्या घडीला दर्जा राहतोय. आणि असं नाही की त्या व्यतिरिक्त संघ हे चांगले खेळत नाही. प्रत्येक संघ चांगलाच खेळतो, प्रत्येक संघ विजयासाठीच खेळतो, प्रत्येक खेळाडू आपल्या संघाच्या विजयासाठीच खेळतो. मात्र जे काही संघ आहेत आमच्या विभागामध्ये खास करून तुम्ही बघितलं असेल, वाकण संघ फॉर्मात आहे, दुसऱ्या बाजूला वडवली बी संघ असेल तो फॉर्मात आहे. आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जे आमच्या विभागामधलं आहे, जे काही संघ असतात, पूलचं क्रिकेट नाहीये. 24 संघ असतील, 32 संघ असतील, एकत्रित तुम्हाला ड्रॉ करावे लागतात. आणि त्याने एक फायदा आमच्या संघांना हा होतो की कोणताही संघ वाकयांच्या विरुद्ध खेळण्यासाठी कधी नकार देत नाही. खेळावं लागतं, जेव्हा लॉट सोडले जातात तुम्हाला खेळावंच लागतं. आणि त्यावेळेला काय घडतं की आपण असं म्हणतो, मी बऱ्याच वेळेला बघतो, असं नाही की प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्रिकेट संघटनेचे नियम असतात, ते तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक संघटनेचा अध्यक्ष आपल्या संघांचा खेळ पाहता आपल्या विभागामध्ये काय योग्यरित्या पुढे जाईल त्यानुसार नियम बनवत असतात. आणि त्यामुळेच या कल्याण ग्रामीणच्या असोसिएशनचे अंतर्गत अध्यक्ष आपले निलेश भाऊ शेलार आणि उपाध्यक्ष योगेशजी बनकरे साहेब यांची भेट याच क्रीडांगणावरती मी अगोदर जी स्पर्धा कव्हर केली, पोई संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहायला मिळाली, त्या स्पर्धेमध्ये जरूर झाली होती. अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, संपूर्ण कोर कमिटी खूप चांगल्या पद्धतीनं या विभागाचं क्रिकेट डेव्हलप कसं होईल त्याकडे त्यांचं लक्ष आहे. ऑफ स्टंपचा बाहेर होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, गोलंदाजांचं कौतुक असेल.
फलंदाजाची रेंज त्यांनी ओळखलेली आणि चॅनल पकडलं. ऑफस्टंपचा बाहेर चेंडू टाकत असताना गोलंदाज हितेश ज्याने पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या 5 धावा. तोच गोलंदाज पुन्हा कंटिन्यू करतोय थर्ड ओव्हर मध्ये. रनवे मध्ये थोडासा अडथळा झाला पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती जात असताना गोलंदाज. खरं तर आपण बघितलं ना सुरुवातीला बॉलिंग मार्क वरती आल्यानंतर गोलंदाज चेंडूची ग्रीप करतो. ग्रीप नंतर रनवे रिलीज चेंडूला टाकत असताना तो पाहायला मिळतो आणि त्यानंतर फॉलो थ्रू. या 4 गोष्टी गोलंदाजाकडे योग्य असणे फार गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही एक परिपक्व गोलंदाज बनता. थांबवलं विजय शेलार खरं तर एक नामांकित फलंदाज आहे मात्र त्याला थांबवून इतकं सोपं काम नाही. कॉमेंटेटर कर्स आणि या क्षणाला येतोय विजयचाच बॅट मधून चौकार. हिट करतायत गोलंदाज. हितेश प्रतिभा संपन्न असा गोलंदाज आहे. धावा फलकावरती आपण बघतोय 14. या चौकाराच्या सहाय्याने शेलारी वार करण्याचा प्रयत्न करतायत. बॅकफिल्ड कट केला. पॉइंटला फिल्डर नव्हते. मागचे फिल्डर येतील त्या अगोदर शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला. सिंगलने धावा संख्या पुढे जाईल. धावा तुम्हाला पाहायला मिळत असताना त्या 15 धावा. प्रगतीपथावर तिसरं षटक आहे. साई गणेश गोडसे संघ बॅटिंग करतोय. अटॅक करावा लागेल. आता तुम्हाला अटॅक करावाच लागणार आहे. ड्रिंक्सची मागणी जरूर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे या ओव्हर नंतर. सो ड्रिंक्स ब्रेक आपण तयार राहा. राज आज खरं तर 26 जानेवारी सावली मैदान देसाई आणि आय थिंक माझ्या माहितीनुसार शेळूला देखील बैलगाडा शर्यतींचा अड्डा आहे आणि कदाचित सचिन मात्रे बिहाइंड द विकेट ती चर्चा सुरू असेल त्यांची. वाईट अंपायरचा इशारा. वाईटच्या सायनं धावा फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 16. बैलगाडा शर्यत प्रत्येक गावामध्ये आता चर्चेचा विषय आहे. ज्या गावामध्ये या अगोदर बैल नसायची कोणाची प्रत्येक गावामध्ये तुम्हाला किमान 2 बैल जोड्या पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या टप्प्यावरती देवांग उचलून थ्रो करतील. धावा मिळत असताना आपण बघत आहोत त्या 2. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपन्न. 1 गडी बाद. साई गणेश गोडसे संघाची धावा संख्या 18 धावा. चला ड्रिंक्स ब्रेकर आपण मैदानाच्या आतमध्ये जा. या पुढच्या दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी रिपोर्ट करायचंय. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वीरा 11 बापसई विरुद्ध कालभैरव अंताडे. दोन्ही संघांचे कॅप्टन या पण कालभैरव अंताडे आणि वीरा 11 बापसई. ड्रिंक्स ब्रेक आहे. छोटासा ब्रेक घेऊ आपण. पुन्हा एकदा येऊयात आपण या कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसे आयोजित केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये. इट्स ओ जुडीजे.
18 धावा, एक गडी बाद. राज ऑन दी अपचा प्रयत्न होता, थिक एज घेऊन बॉल शॉर्ट कव्हर मध्ये चाललेला आहे. पॉइंटचे फिल्डर चेंडूवरती चांगली फिल्डिंग थ्रो येतोय, वाईड इज. फायदा होईल त्याचा. धावा मिळत असताना 2 आणि 2च्या साह्यानं स्कोर तुम्ही बघत आहात तो 20 धावा धावा फलकावरती. प्रगती पथावर 14 षटक आपल्याला पाहायला मिळते. धावा आहेत 20, विकेट पडलेले असताना 1. 4 जेवण आता बॅटिंग करावी लागेल. धावा तितक्याशा जमल्या नाहीत. 20 धावा आहेत, 20 रन्स. ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मधून फार वेगाने येतोय. सेकंडचा कॉल मिळतील. 2 धावा सहजरित्या. मिसफील्ड झाल्याबरोबर धावा सहजरित्या मिळत आहेत. 2च्या साह्यानं 22 वरती धाव फलक प्रगती पथावर असताना षटक क्रमांक 4. सर्वांच्या आवडीचं मैदान आहे टिटवाळकरांचं. खरं तर बऱ्याचशा नामांकित स्पर्धा आजवर टेनिस बॉल क्रिकेटच्या गेल्या काही वर्षांचा आपण इतिहास जर उलगडला टिटवाळा कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा, तर तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धा खेळांगणावरती पाहायला मिळतात. दरम्यान लॉंग ऑफ लेग चांगला झेल आणि त्या झेलने डाव संपला. फलंदाज विजय शेलारचा. साई गणेश गोडसेला दुसरा धक्का. ऑनसाइड बॉलला गॅप मध्ये बॉल मिड विकेटला 2 फिल्डर धावत आहेत. पहिल्या बाउन्स वरती स्क्वेअर लेगच्या फिल्डरने कव्हर केलाय. थ्रो येईल, लकी येतोय. स्ट्रायकिंग एंडला धावा मिळत असताना आपण बघत आहोत. लकीच्या ईर्षेने आलाय, जी त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. ऍक्टिव्ह दिसत आहेत आणि आता फटके वेगाने येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्येचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो सध्या 24 या आकड्यावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला गॅप मध्ये बॉल. स्क्वेअर लेगचा फिल्डर पुन्हा ती गॅप कव्हर करतोय. फिल्डिंग चांगली झाली. या वेळेला सेकंड रनचा प्रयत्न धोकादायक असू शकतो आणि फलंदाज बाद. फिगर अप एम्पायर. 4th विकेट डाऊन. साई गणेश गोडसेला 4था धक्का. राज बॅकफील्ड लावून जेंटल टच. पॉइंटला फिल्डर आहेत. फटका चांगला होता. गॅप शोधू शकले नाही. सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात दत्ता पवार. 4 षटकाचा खेळ समोर. धावा आहेत फक्त 25. विकेट पडलेले असताना 4. या पुढच्या दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस साठी आपण पुढच्या दोन्ही संघांचं कॅप्टन वीरा 11 बापसे अगेन्स्ट काल भैरव अंताडे. ऑन दी स्टेज फॉर टॉस. काल भैरव अंताडे विरुद्ध वीरा 11 बापसे यांच्यामध्ये पुढची लढत आहे. कर्णधार या आपण टॉस साठी. 25 धावा झालेल्या आहेत. यस, येस येस. ज्या काही गोष्टी असतील त्या जरूर आपण रिवाइज स्कोर तुम्हाला सांगू, पण सध्या मॅचला सुरुवात करा. टोटल 26 धावा झालेल्या आहेत. यस, रिवाइज स्कोर 26 आफ्टर 4th ओव्हर. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या छोट्या चुका जरूर होतात, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू. मात्र धावा झालेल्या 26.
बॅकफील्ड ऑन कट केला, थर्ड मॅनला फिल्डर, चांगली फिल्डिंग. सिंगलने धाव फलकावरती स्कोर पुढे जाईल आता 27. गोलंदाज प्रथमेश, यंग टॅलेंट आहे मठियाई कुंदे संघाचं. ज्या संघामध्ये तुम्हाला यंगस्टर पाहायला मिळतात, यंगस्टर कडे ती ऊर्जा असते, जिद्द असते, चिकाटी असते, मनाशी बाळगलेलं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नांची पूर्तता करत असताना, खूप चांगला खेळ करत असताना प्रत्येक यंगस्टर मॉडर्न डे क्रिकेटर आहेत. असं म्हणतात की स्वप्न मोफत असतात, पण ते पूर्ण करत असताना त्यांची तुम्हाला किंमत मोजावी लागते. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी गोडसाईचा फलंदाजांना अतुलजी मगर साहेब यांच्याकडून मिळतील आणि मनोजी पवार साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, 3 षटकार मारले तर 1000. 29 धावा धावा फलकावरती. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पहिल्यापासून डॉमिनेट करणारी बॉलिंग. मग फ्रंटलाईन बॉलर हितेश, त्यानंतर निखिल, त्यानंतर राज आणि आता प्रथमेश. सुपर. वीरा 11 बापसाईचे कॅप्टन या. दुसऱ्या बाजूने कॅप्टन आलेले आहेत अज्जू, काल भैरव अंताडे. बॉल बॅक ट्रॅव्हल, लॉंग ऑन द फिल्डर फार वेगाने चाललेल्या चेंडूवरती एकाच हाताने स्टॉप केला. मागचा फिल्डर उचलून थ्रो करेल. धावा मिळत असताना 2 आणि धाव फलक तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना ते 31. बापसाई, वीरा 11 बापसाई. विकी दादा टेंबे, कॅप्टन ऑफ वीरा 11 बापसाई या लवकरात लवकर. आदरणीय गुरुनाथजी पानसरे साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. ओ करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट, फाईन लेगचा कॉल, कॅच ड्रॉप. सिंगल रन सहजरित्या मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे चाललेला आहे. धावा आहेत त्या 32. धावा. धावा तितक्याशा बनल्या नाही, त्याचं कारण गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी. पुढे आलाय पुन्हा ऑन साइडला, लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये असेल, डीप मध्ये डाऊन दी ग्राउंड हा फटका होता. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी, बॉल निसटला, धाव झाली पूर्ण. अशा पद्धतीने डाव पहिला संपला, जिथे बॅटिंग करत असताना विकेट गमावले ते 3 साई गणेश गोडसेने आणि धावा बनवलेल्या आहेत त्या 34 धावा. 35चं टार्गेट, 35चं टार्गेट आहे दुसऱ्या डावामध्ये मठियाई कुंदे संघासमोर. लवकरात लवकर विकी टेंबे, कॅप्टन ऑफ वीरा 11 बापसे या. लवकरात लवकर या, मान्यवर उपस्थित आहे, टॉस आपल्याला करायचा आहे. विकी दादा लवकरात लवकर या. टॉस आपण करूयात. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. पुढची मॅच वीरा 11 बापसे विरुद्ध
काल भैरव अंताडे, मॅच नंबर 4. कॉइन स्पिन करण्यात येतोय आमच्या बांधवांच्या शुभ हस्ते आणि हा टॉस जिंकलाय तो. काल भैरव अंताडेचा कर्णधाराने टॉस जिंकला आणि त्यांनी डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा वीरा 11 बापसाईच्या विरुद्ध. दुसऱ्या बाजूने मथुर जिंकला सावली मैदान देसाईच्या अड्ड्यामध्ये. दुपारचं सत्र आहे, मात्र पाहूयात या मॅच मध्ये काय घडेल. पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकणार आहोत आज एका डोंबिवलीचा नितीनजी कान सरांचा. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. करण यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या फेरीत तिसरा सामना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साई गणेश गोडसे संघाने प्रथम बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 35चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे कुंदे संघाला 35 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये अंतरडे संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती वापसी संघाला. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. बापसाई संघ सुद्धा एक चांगलाच संघ आहे. बऱ्याचशा स्पर्धा ते सातत्याने खेळत असतात. 35चा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदान दाखल झाली आहे. विकी आणि निलेश. निलेश आणि बेकी आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत गोलंदाज दत्ता. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. बॅट्समॅनला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत, अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी सेवा केली सागाव गावाची. त्यानंतर आता सचिन म्हात्रे तुम्ही पाहतायत, तेही सागावचेच आहेत. भरपूर क्रिकेटही खेळलेत आणि क्रिकेट जसं जसं तुम्ही खेळता तुमच्या क्रिकेटवरती सुद्धा फरक जाणवतो. 10 वर्षापूर्वी जशी तुमची कामगिरी झाली असेल तशी कामगिरी आता होईल असं नाहीये. क्रिकेट भरपूर फास्ट झालंय. आता फिटनेस सुद्धा खूप महत्वाचं आहे. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता तर त्याचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 35 थोडंसं टार्गेट छोटं वाटतंय. मात्र पुढची मॅच बापसी विरुद्ध अंतरडेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या मॅचचाही टॉस झालेला आहे. दत्ता गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. फुल टॉस होता, फक्त दिशा द्यायची होती मात्र गॅप मध्ये खेळू शकले नाहीये. थ्रो फेकी थोडीशी खराब आहे. धाव एकच मिळेल. निलेशच्या खात्यामध्ये आता स्ट्राईक एंडला विकी येत आहेत. दोन धावा धापलकरती लागलेत. 35 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. सेकंडला तर विकी आले, डावकरत्याचे फलंदाज. विकी याच विभागात आपण पाहिलं केळणी संघाचे तेही नाव भरपूर चर्चेत आहे. विकी भोईर. एक विकी आता आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या टीम मध्ये. हाही डावकरत्याचा फलंदाज. या क्रीडामध्ये आम्ही विकी भोईरची बऱ्याच वेळा बॅटिंग पाहिलेली आहे. इथे विकीच्या बॅट मधून फटका चांगला आलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बघायचे पंचांचा इशारा काय येतोय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. युटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. मनोज भगे आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या कॅमेरामॅनचे कौतुक करेल. मनोज माडवीला तुम्ही पाहतायत.
सूरज गायकर आणि विनायक म्हात्रे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. नाही, वाकलन गाव सुद्धा भरपूर चर्चेत आहे ना, स्कोररलाही माहिती आहे. आता 33वी बाईक केतनने पटकावली. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज दत्ताला तुम्ही पाहतायत. दत्ताला माहिती आहे टार्गेट फारसं मोठं नाहीये आपल्याकडे या मॅच मध्ये. अवघ्या 35 धावांचं संरक्षण करायचंय. ऋतिक धुमाळ आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. कॉल दिला नाहीये. 2-2 खेळाडू आले होते. कॉल देणं गरजेचं आहे. 1 रन्स मिळाले. धावसंख्या 7 वरती पोहोचले. 35 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. साई गणेश घोडसे संघ आपण पाहिलं असं वाटतं की हा संघ कदाचित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये खेळून आलाय. त्याची जर्सी तशीच दिसते. ट्रॅक टी शर्ट कॅप आपण पाहिल्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये संपूर्ण किट दिलं जातं. हाही चांगला चेंडू होता. दत्ता चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. जरी 35चं टार्गेट असेल आता आतापर्यंत दत्ताने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्या. त्यात एक चौकार आहे. 1 बॉल वाईड आहे. 2 सिंगल आहेत. 2 बॉल डॉट आहेत. सर्व काही पाहायला मिळाले या षटकामध्ये. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकात धावसंख्या आपण पाहिली तर 11 वरती पोहोचली. 35 धावांचा पाठलाग करत असताना 24 रन्स आता करायचे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू 24 धावा. चला साई गणेश घोडसे संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची. वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा कारण पहिल्या फिल्ड दिली. तिसरी मॅच आहे. 11 वाजून 31 मिनिटांनी या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला चेंडू 11 वाजून 31 मिनिटांनी पडला आणि आता सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या फेरीत दिली तिसरी मॅच. एकता स्पोर्ट गुडसे संघाने पहिला सामना जिंकला. दुसरा सामना अंकरपाडा संघाने जिंकला. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि नंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुमच्या समोर येईल. त्या मॅचचाही टॉस झालेला आहे. गोलंदाजी करण्यात येत आहेत शरद. पहिल्या षटकात 11 आले. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 रन्स करायचे आहेत. विकी थोडेसे आक्रमक फलंदाज दिसत आहेत कारण त्यांचा बॅटिंग स्टान्स तुम्ही पाहिला. डावखुळ्याचे फलंदाज त्यामुळे गोलंदाजलाही थोड्याशा अडचणी येतात ज्यावेळी डावखुळ्याचा फलंदाज तुमच्या समोर असतो. कुंदेश संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. चोवीस चेंडू 24 धावांची आता गरज या मॅच मध्ये. गोलंदाज शरद. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळवली जाते. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. पंच रमेश म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 12. 35चं टार्गेट म्हणजे 24 बॉल मध्ये 23 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच थोडीशी सोपीच वाटते या मॅच मध्ये कुंदे टीम साठी. आता क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये कधी काय होऊ शकतं. हाई चेंडू थोडासा वेल लेप केलाय. हाई चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट ची खून करतायत. शरदच्या हातावरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या 13. 35 धावांचा पाठलाग करत असताना कुंदे संघ तुम्ही पाहतायत. गोलंदाज शरद आता थोडस गोलंदाजीचा एंड त्यांनी चेंज केलाय. शॉर्ट पॉइंट आहे. यष्टिरक्षक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. सलग तिसरा बॉल वाईट. सलग 3 चेंडू वाईट आलेत. त्यामुळे धावा झाल्यात त्या 14. क्रिकेटमध्ये हॅट्रिक फक्त विकेटची असते. चौकार षटकार वाईट कधी हॅट्रिक नसते. हा चांगला चेंडू होता. अखेर आता फिल्डिंग तिथे खराब झाली आहे आणि क्षेत्ररक्षक लगेचच हात आपल्या डोक्यावरती गेले कारण की हा डॉट बॉल होता जवळजवळ. मग तिथे फिल्डर कडनं झालेली चूक. छोट्या तिथे होते
छोट्याचे हात लगेच डोक्यावरती गेले कारण की एक एक रन्स या मॅच मध्ये महत्वाची आहे की धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे गुडसे संघाकडे. 15 धावा दापलकोती लागलेत. पहिल्या षटकात 11, या षटकात आतापर्यंत एकाच बॉल मध्ये 4 आले. 3 बॉल वाईड होते. डवकराच्या फलंदाने एक सिंगल घेतली विकीने. आता निलेश स्ट्राईक एंडला आहेत. 35 धावांचा पाठलाग करत असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने आले होते. प्रयत्न चांगले होते मात्र प्रयत्नाने यश मिळालं नाहीये. धावा 4 मिळतील. चौकार. अंधाडे संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही बॅटिंग करावी लागेल. विराई 11 बापसे संघाची बॅटिंग असेल पुढच्या मॅच मध्ये. शरद फारशी गोलंदाजी चांगली करत नाही. हा चौथा व्हाईट बॉल त्याचा आलाय. एक चौकार आलाय. एक सिंगल आली आहे. त्यामुळे गोलंदाजी थोडीशी खराब आहे. 20 धावा झाल्यात. फक्त आता 15 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. कुंदे टीम पटोई या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. शरद हा चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 20 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते निलेश आणि विकी मध्ये. अजून या मॅच मध्ये 15 रन्सची गरज आहे पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यासाठी. एक एक सामना तुमच्याकडे नॉकआउट सिस्टम मध्ये तुम्ही असता ज्यावेळी कोणतीही स्पर्धा खेळता. इथे फलंदाज बाद आहेत. कोंडरीचे शरद गायकर साहेबांचं आगमन झाले तरी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गुणनाथ मगर साहेबांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज बाद झाली तिथे. 20 वरती पहिला धक्का लागला. निलेश थोडेसे नाराज दिसत आहेत मात्र पायचीच्या स्वरूपात ते बाद झाले. पंच काही इशारा करतायत. बोल्ड झाले. 20 टू गो. बॉल 4 झालेत. धावा 20 झालेत. फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद झाले. नवीन फलंदाज कुमार आलेत बॅटिंग करण्यासाठी. 20 वरती पहिला धक्का लागला. 35 धावांचा पाठलाग करत असताना कुंदे संघ. साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कुमारचा एक आगळावेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता वेगवेगळे फटके आपल्याला पाहायला मिळतात. चांगला कमबॅक केलाय शरदने. 4 व्हाईट बॉल टाकल्यानंतर एक चौकारी आला. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. थोडस कौतुक काय झालं शरदचं. त्यानंतर हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आलाय. व्हाईट बॉल. 5 बॉल व्हाईट आतापर्यंत टाकलेत म्हणजे 11 चेंडूंचं षटक आता फेकेल शरद. धावसंख्या 21. 14 रनची आता गरज आहे या मॅच मध्ये कुंदे टीमला विजयासाठी. केजीपीएल ग्राउंड. इथे फिल्डिंग चांगली आहे. एकच रन्स मिळेल. षटक क्रमांक दुसरे ते समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 22 धावा. 22 धावा झाल्या. 13 धावांची आता गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू 13 धावा. चला 13 मिनिटे गेले 2 षटकांसाठी. त्यामुळे थोडीशी घाई करायची. रमेश सर 11 बॉल टाकावे लागले गोलंदाला. 5 बॉल वाईट. त्यामुळे वेळ भरपूर गेला. दत्ता येत आहे दुसऱ्या स्पेल मध्ये. 22 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 रन्स या मॅच मध्ये करायचे कुंदे टीमला. आणि पुढची अंधाडे टीम दोन्ही टीमने सज्ज राहायचे. मेन मुख्य व्यासपीठासमोरूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचे. अंधाडे संघ लक्षात घ्या फिल्डिंग करण्यासाठी. पहिल्या फेरीत ती शेवटची मॅच असेल. खूप चांगली स्पर्धा.
रिमनाथ क्रिकेट संघ घोडसेचं कौतुक करेल. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, कदाचित डावखळ्याच्या फलंदाजाला स्ट्राईक एंडला हाणण्याचं काम कुमारने केलंय, कारण विकी चांगले फलंदाज आहेत. निलेश बाद झाले. धावसंख्या 23. 12 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 12 धावा. इक्वेशन थोडंसं सोपं वाटतंय, आता बघायचंय. क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ म्हणून या खेळाकडे नेहमीच पाहिलं जातं. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस, ज्यावेळी राईटी लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असतात, थोडंसं बदल करावा लागतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. मात्र बघायचे दत्ता काही विकेट या मॅच मध्ये घेतील का. विकेट मिळाले तर कमबॅक करू शकतो घोडसे संघ. दत्ता गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू होता. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये शरद तिथे होते. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 25. 2 षटकात 22. या षटकात आता पण 3 धावा आल्या. धावा झाल्यात 25. 35 चटपाटला या मॅच मध्ये करायचंय. 10 रन्स विजयापासून अजूनही दूर आहे. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सहाने धावसंख्या पुढे सरकली 31 वरती. 4 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. विकीच्या बॅट मधून षटकार आलाय. गोलंदाजी युनिट चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा अजूनही करायचे आहेत. कुंदेश संघ आता विजयापासून जास्त दूर नाही. हा चेंडू दत्ताचा थोडासा खाली राहिला पडल्यानंतर डॉट बॉलची ते समाप्ती होईल. हलकसं अपील केलं होतं आणि तिथे फिल्डिंग खराब आहे. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. बॅकअप चांगलं आहे. 2 धावा मिळतील. अजूनही 2 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी कुंदे टीमला. दत्ता थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण फिल्डिंग युनिट थोडंसं खराब आहे. टार्गेट कमी होतं. 34 रन्स फक्त बनवल्या घोडसे टीमने. साई गणेश घोडसे संघ तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला बटुआई कुंदे संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अपील केलं आणि फलंदाज बाद होईल. विकीला माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना कुंदे टीमला. कुमार 9 सेकंड आहेत. विवेक येते 4थ्या क्रमांकावरती. 2 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. विवेक आलेत. 18 चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 18 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू मध्ये फक्त 2 धावा करायच्या आहेत. छोटे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बारा चेंडू 2 धावा. भरपूर ऊन तुम्हाला पाहायला मिळते. मात्र कौतुक करेल रमेश म्हात्रे सर आणि सचिन म्हात्रे सरांचं. कारण लंडन त्या उन्हात पंचांची कामगिरी बजावणं इतकं सोपं नाहीये. इथे मात्र फक्त डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि बॅकअप बघू शकता. सचिन म्हात्रे चौकार गेलाय, त्यामुळे सामना जिंकलाय तो मटुआई कुंदे संघाने. अभिनंदन. हार्ड लक साई गणेश घोडसे संघ. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. मटुआई कुंदे संघाने एक सामना जिंकला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच